हाय गाईज. सो आज मी तुम्हाला माझा सकाळपासून काय रुटीन असतं ते दाखवणार आहे. एक छोटा मिनी ब्लॉग. तर सकाळी आज आम्ही उठलेलो आहोत. घरात फक्त मी आणि माझे भाचे आहेत आणि माझा बारका पोरगा. तर आता सुरुवातीला ते बाहेर गेले दोघे पण पोरी, आणि मी करते आता त्या लोकांसाठी पोहे. तर मग माझ्या भाच्या आलेले आहेत. आता आपण त्यांना विचारूया, कुठे गेलेला तुम्ही? आम्ही आदूला एवढे सारे चॉकलेट, पूर्ण एक चॉकलेटचा बॉक्स घेऊन आलोय त्यांच्या पोराला, आणि आम्हाला नंतर समजलं की त्यांच्या पोराला तर दातच नाही खायला. मग आम्ही चॉकलेट सगळ्या पोरांना वाटून दिले खाली जाऊन. आणि इतका वेळ गेले की मला वाटतं कदाचित 1 तास झाला असेल त्यांना. तरी बघूया माझ्या बारक्या पोराची रिॲक्शन. तर गाईज, हे बघा ह्याचं चॉकलेट खेळणं. बघा बघा. आदू, तुला काय बोलायचंय का? हा, बोल बोल. हे काय, हे असं मला काय समजत नाही. बोल लवकर नीट. हा, कुठे गेलेला तू? कुठे गेलेला? गाईज, मी पोहे बनवले, पण मी पोहे बनवायचे कसे ते दाखवायची विसरली. मी स्टार्ट केलेलं आहे, मध्ये मध्ये तुम्हाला थोडं थोडं दाखवत जाईल. तर आता मी कांदा टाकलाय आणि बटाटे टाकून ठेवलेले. आता पुढे बघते. गाईज, ह्याची नौटंकी बघा. तसा याला उचलणार तसा हा शांत होणार. उचल माऊ. गाईज, परत मी तुमचा स्वागत करते. तर पोहे आणले, आता पोहे खायला बोलवते मी पोरांना, पण पोरं येत नाहीये अजून पण. आणि माझा एक पोरगा झोक्यामध्ये झोपायची तयारी करतोय. तिकडे समोर आमची आई पण आलेली आहे, पण आधी मी पोरांना बोलवते. तुम्हाला याच्या केसाबद्दल काय बोलायचंय का? आपण बाबू, आपण गावाला वगैरे जातो ना, करवंदे, जांभळं, टोपलं ठेवतात ना, असं हे टोपलं झालं. हे टोपलं प्लीज जरा घ्यावी. हा, केस कमी करा. जरा तोंड दाखवा ना तुमचं. दाखवा. किती मोबाईल दाखवून लोरी लोरी ऐकवून झोपवायचा प्रयत्न चालू आहे, पण या साहेबांचं बघा काय चालू आहे. काय झालं तुला? काय झालं? मोबाईल काढ, मोबाईल काढ, मोबाईल काढ. त्याला बोलू दे काय झालं. हा, बसा उठून. अरे उठून बसायचंय. बोल, काय बोलायचंय तुला? बोल बोल ना, आता बोल. काय झालं? मस्त उचलून पाहिजे. बोल ना ह्याला खाली. आता आमची पोरं म्हणजे माझे भाचे चालले त्यांच्या घरी. हे बघा, माऊ इकडे ये. बोल. बाय गाईज, आम्ही चाललो आमच्या घरी. खूप लवकर मी त्यांना 2 दिवस बोललेली, पण ते चालले लगेचच. तू पण ये ना बाबू. तो दुसरा येत नाहीये. तर गाईस, आमच्या मामीला जेवण बनवायचा खूप कंटाळा आलता. तर आमची मामी आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन आली. मामी नाही घेऊन आली आहे, मामा घेऊन आलाय. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा ना, इकडे इकडे इकडे. आमचा मामा आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन आलाय. आणि हा आमचा आदूने खूप छान झोप काढली आहे, आणि आता इथे आल्यावर पुरीला आहे. आम्ही आमच्या टिकूला खूप जास्त मिस करतोय आता. आणि माऊ आणि बाबूला पण. ते लोक तर निघून गेले बिचारे. हा ना, त्यांना आम्ही बोलत होतो. गाईज, स्टे कंटिन्यू. आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय काय खातो आज इकडे. तर गाईज, आम्ही ना आता चिकन मंचाव सूप मागवलंय, आणि ते एवढं यम आहे, एवढं यम आहे. तर मी ह्याला 10मधून 9.5 देईन, कारण मी अजून याच्यामध्ये ड्राय नूडल्स टाकून नाही खाल्लं. तर लेट्स टेस्ट. सूपचं नाव बोललं ना, चिकन मंचाव सूप आहे. तर गाईज, ही अशी आमची काहीतरी 3rd डिश होती, पण आम्ही 2nd डिश रेकॉर्ड करायचं विसरलो. आणि काही वेळानंतर ह्या पापलेकाचं खूपच प्रेम होतं चाललेलं. तर तुम्ही हे बघा. तर गाईज, आम्ही आज इथे डोंबिवलीला हॉटेल कोस्टलाईनला आलतो जेवायला. तर द फूड वॉज व्हेरी ऑसम. मी तर ह्याला 5 स्टार देईन. आणि मामीला काय बोलायचं आपण ऐकूया. मी पण तुम्हाला रेकमेंड करेल, इकडे येऊन फूड टेस्ट करा. क्वालिटी, क्वांटिटी मस्त आहे. तर आय होप की आम्ही परत इथे येऊ आता नेक्स्ट टाइम. फुल फॅमिली सोबत. येस, फुल फॅमिली सोबत. आज तर आम्ही एक्सप्लोर केलं,
बट आता आम्ही आमच्या पूर्ण फॅमिलीला एक्सप्लोर करू. तर गाईज हा आजचा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आज तुम्ही दिवसभर आमचा पूर्ण जर्नी बघितली की मी आज दिवसभर काय काय केलं, काय काय नाही केलं. तर असंच माझ्या मामीच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि खूप भरभरून प्रेम द्या. बाय.